आपण आता बघूया बँडेजिंग. बँडेजिंग असं दिसतंय. अजून खाली. ठीक आहे, मी तुम्हाला सांगतो, एक्सप्लेन करतो. बँडेजिंग इज अ मटेरियल यूज इन मेडिसिन and first aid to cover, protect and support wound, injuries or other affected areas of the body. त्याला आपण काय बोलतो? बँडेजिंग. काय बोलतो आपण त्याला? बँडेजिंग म्हणजे काय? इट इज अ प्रोसेस आहे ना, ती फर्स्ट कवर करतो आपण वुंडला, कवरिंग करतो आपण वुंडला विथ द मेडिसिन. दॅट इज कॉल्ड अ बँडेजिंग. सो आता बँडेजिंगचे खूप सारे टाईप्स आहेत. सर्क्युलर बँडेज आहे, सर्क्युलर टर्न बँडेज, स्पायरल बँडेज, रिव्हर्स स्पायरल बँडेज, फिगर ऑफ 8. टाइप्स ऑफ बँडेज. हे वरती हा कोणता बँडेज आहे? फर्स्ट वाला कोणता बँडेज आहे? गेस करा. सेकंड इयर बँडेज. आता तो खालचा, त्याच्या खालचा ट्रायंग्युलर बँडेज मध्ये कुठे अप्लाय करतो आपण? खालचा त्याच्या खाली थंब स्पायरल बँडेज, स्पायका नाव करतो आपण त्याला, स्पायका. ठीक आहे. आय बँडेज आहे ना, सो आय बँडेज मध्ये आपण 2 सर्क्युलर टर्न घेतो. आय बँडेज मध्ये आपण 2 सर्क्युलर टर्न घेतो. कसा? 1 सर्क्युलर टर्न असा 1, परत 2. समजलं ना? असा एक 1, असा एक घेणार, हा एक 1, मग 2. हा 2 ना, मग असा ना 2 असा. हा कोणता सर्क्युलर आपला? हा कोणता बँडेज आहे? आय बँडेज. कॅरी द बँडेज अराउंड द हेड अंटिल इज रेस्ट द आय ऑन द अफेक्टेड साइड. ज्या साईडला अफेक्टेड आहे, म्हणजे कोणता? सपोज आयचं ऑपरेशन झालेलं आहे, आयची सर्जरी झालेली आहे, तर आईज मध्ये आपण हे अप्लाय करू शकतो आफ्टर द सर्जरी. टेक इट्स ऑब्लिक्युटली इन टू द बॅक ऑफ द हेड and from there are the bring upward beneath the eye and affected side. Repeat this turn 2 or 3 times. मला 2 to 3 times रिपीट करायचे आहे. म्हणजे जर का मी असं घेतलं 1 2 3 1 2 3. रिझन काय माहिती आहे का? थोडंसं लेअर पण त्याच्यामध्ये इम्प्रूव्ह होणार आणि इन्फेक्शन पासून प्रिव्हेंट करणार.
सिक्युअर द बँडेज विथ द टेप. जो टेप मायक्रोपोर असेल किंवा टेप असेल तो आपण त्याला अप्लाय करू शकतो. त्यानंतर आपलं इयर बँडेज. इयर बँडेज आपण कधी करतो, ज्यावेळेला ENT सर्जरी, जेव्हा इयरची सर्जरी होते. इयरची सर्जरी ज्यावेळेला होते ना, तुम्हाला ENT मध्ये बघायला भेटत, ENT डिपार्टमेंटमध्ये त्या ठिकाणी तुम्हाला नोज बँडेज पण बघायला भेटेल. नोज बँडेज, नोजला बँडेज अप्लाय करतात असं राऊंड, जोकर सारखा दिसतो. तुम्ही त्याला जोकर बोलसाल, तो तुम्हाला मूर्ख बोलेल. सेक्युअर द रोलर बँडेज विथ 2 सर्क्युलर टर्न्स अराउंड द फोरहेड. कोणता फोरहेड? आपला हा, या ठिकाणी इथून. अँड देन डाऊन द नेक ऑफ द नेक. कोणता नेक? तुमची हे नेक असा 1. त्यानंतर रिपीट द टर्न with each turn being slightly higher than the previous one. Continue the turn until the whole ears are affected side is covered and complete the bandage by 2 circular turns around the forehead. 2 circular around forehead ला आपल्याला अप्लाय करायचे. फोरहेड पासून तर आपला जो अफेक्टेड इयर आहे हा प्रॉपरली कव्हर झाला पाहिजे. याचं वेगळे बँडेज असतात इयरचं. रिझन काय मोठे मोठा बँडेज लावायचं? कारण की डिस्चार्ज पडतो. डिस्चार्ज इयर म्हणून डिस्चार्ज येतो ना बाहेर. सो आपण 3 वेळेस नाही क्लीन करू शकत. सो म्हणून त्या बँडेजमध्ये ते कव्हर करतात. मग ती बँडेज आपण 2-3 डेज नंतर आफ्टर हे करतो, चेंज करतो. समजलं ना? आता तिला बघा, आता इयर बँडेज म्हणून जे पस फॉर्मेशन असतं ना, मग ते ह्या पॅडमध्ये सेवन पडणार तसं बँडेजच्या. ओके, मग आपण ते आपण काय करणार, नंतर ड्रेसिंग चेंज केली ना, ड्रेसिंग चेंज केल्यानंतर काय होणार, तो आपण प्रॉपरली आपल्याला क्लीन करायचा असतो. तो बिटाडीनना सोल्युशनना प्रॉपरली क्लीन करायचा असतो NS टाकून. मग डिस्चार्ज काय होणार, तो परत बाहेर येणार. तो क्लीन करायचा, मग परत रिअफ्टर आपल्याला बँडेज अप्लाय करायचं असतं. जॉ बँडेज 4 टेल बोलतात त्याला. 4 सारखा दिसतो ना तुम्हाला, 4 टेल. आता त्याच्यामध्ये काय आहे, कीप द सेंटर ऑफ द बँडेज ॲट द चिन. या साईडला चिनची सर्जरी ज्या होते ना छोट्या मुलांमध्ये, बघा या ठिकाणी ज्यावेळेला जास्त लॉंग हाईट असते एखाद्या पार्टची, त्या ठिकाणी चढायला लागतो, तर त्याची चेन या ठिकाणी ब्रेक होते. त्या ठिकाणी आपण हे अप्लाय करतो जेव्हा बँडेज. टेक द अप्पर टेल्स ऑन द बोथ ऑफ साइड्स अबोव द पिन्ना. कोणता पिन्ना तुमचा? पिन्ना कोणता असतो? इयर पिन्ना, हा ना? की हा ABCD काय? इयर पिन्ना. हा तुमचं इयर पिन्ना. हा काय असतो बघ, असं करून बघा, भारी वाटतं का नाही? ना वाटतं का नाही? सांगा कसं फील होतं हे केल्यावर, असं प्रेस केल्यावर? असं बंद करून ठेवा. आता बोला. डबल इको साऊंड येतो ना, इको साऊंड येतो ना. याचं काय मग मेन वर्क असेल? हा का ठेवला असेल बरं माझ्या इथं? नसतं पण ठेवलं तर चालत होतं ना. नाव काय त्याचं? आपल्याला खूप अभ्यास करायची गरज आहे, खरं सांगतो. समजलं ना आपली लेवल कुठे आहे? आपल्याला काहीच माहिती नाही अजून. आपलं फर्स्ट इयर संपत, आपण पोस्टिंगमध्ये जातोय आता एखाद्या महिन्यात. आपल्याला नावच माहित नाही अजून बॉडी पार्टची प्रॉपरली. कसे म्हणजे, सकाळी तू ब्रश करते, ब्रश करता करता विचार कर, माझा प्रॉपरली जॉ मुवमेंट होतं का? म्हणजे तुला टीथ किती आहे, एक्स्ट्रा टीथ इन्सिजनर झालाय का, लोअर पार्टला तुला काढणार तिकडं. प्रॉपरली ब्रश करताना आपण विचार करायचा थोड्या गोष्टी. डोळे प्रॉपरली साफ केले का मी? मग प्रॉपरली आयज केअर नाही केले तर मग काय होणार? पस फॉर्मेशन होणार. नाव असं लक्षात ठेवासारखं नाही, सगळे सेपरेट लक्षात ठेवासारखं नाही.
कधी कधी तुला आरशामध्ये बघते, मिरर मध्ये बघते, त्यावेळेला तू विचार करायचा. तुझ्या आईज मध्ये काय असतो, रेटिना, आयरिस, त्याच्यामध्ये असतो. तसंच तू इयर जेव्हा क्लीन करते तेव्हा काय असतं, तुझं इयर पिन्ना, तुझं कार्टिलेज, इयर कार्टिलेज, तुझा हा काय, तुझा इयर ड्रम, असं विचार करत असेल ना तू. अरे यार माझ्या इयर ड्रमला तर नसेल लागलं, असं थोडा विचार कर ना. कहाणी बनव ना, कहाणी ऐकायला किती भारी वाटते ना आपल्याला. मग तशी कहाणी बनवायची, आपण एक स्टोरी बनवायची. जेव्हा तुझ्याकडे कोणीच नसलं ना बोलायला, तर स्वतःलाच बोलायचं, मनातल्या मनात बोलायचं, लिप्सवर नाही बोलायचं, आपल्या मनातल्या मनात. मी पण विचार करतो, मी बोललो ना मनातल्या मनात, कोणाला कळते काय बोललो मी? नाही. कसं बोलायचं तुम्ही तुमचं स्वतःलाच शिकवायचं. म्हटलं तुम्ही मुली आहे. आता मी ह्या ठिकाणी काय असतं तुमचं, इयरिंग्स घालते. कुठे घालते? एअरपिनवरती. कोणाकोणाचे ह्या ठिकाणी पण असतात ना. हा, इथे पण असतं, या ठिकाणी पण असतं. कोणाचे? हा, माझ्या बहिणीच्या पण तिथे आहे, म्हणून मला माहिती आहे. का होल केला सर, कुठे होल केला माझ्या ह्या ठिकाणी, नाव लक्षात ठेवा. मला पण नाही माहिती, मला माहिती नाही, म्हणून मी बोललो तुम्हाला. इयर ड्रम माहिती, इयर ड्रम. स्टेपिस बोन मध्ये, स्टेपिस बोन मध्ये सगळ्यात लार्जेस्ट बोन आहे आपल्या बॉडीतलं, माहिती आहे ना. सगळ्यात लार्जेस्ट आहे, लार्जेस्ट आहे ना, लार्जेस्ट. हो बोलले, 3 वेळेस हो बोलली बरं का. झोप कशी येते रे यार तुम्हाला? मला टेन्शन येतं, झोपा यायला लागले तर कसं होईल. अरे मी सकाळी 4ला झोपलोय, उठलो 10:30ला. विचार कर ना, मला तर किती झोपा यायला पाहिजे. तुम्ही पण झोपले असेल ना 7 तास. तिथे रात्री 11ला झोपते, सकाळी 7ला उठते, 8 तास झोपते ती. आपला तर विषयच आहे, आपण तर झोपू परेशान आहे. त्यावेळेचा पण विषय वेगळाच आहे. कशी बघते बघ अशी, तिचं नाव घेतलं लगेच तिनं तिचा आयज ओपन केला वरती, है ना. हिचं आता हे पण गुंगा लागले दिवसांदिवस, हिला पण नशा होतो हा लागला झोपेचा. आपलं शांततेत काही विषय नाही, निवांत. नाही ती नाही झोपत, ती निवांत आहे, तिचा काही विषय नाही. कशाला तिला आवडत नाही ना लोकांचे करते तू असे तुलना. तुला काय करायचं, काय करायचं तुला, बरोबर ना. तुला पण नशा होतोय आजकाल, आहे ना. हँगओव्हर. हँगओव्हरचं मिनिंग काय? हँग होणे. तुला पण हँगओव्हर होते तिचा. म्हणून मी इथे बसू देत नाही कोणाला, माहितीये का. ते जण ते इथे बसतात असं करतात.
काय उठून फायदा नाही तुझा कसं? काय करणार उठून तू? मग कॉलेजला जायचं मग तिकडनं ॲनिसनचे ऍक्टिव्हिटी असायच्या ते करून मग इकडे यायचं. म्हणून मी स्टार्टिंगला झोपायचे. आता बोलतोय मी स्टार्टिंग तू आलीच नाही 10 दिवस. मग आली किती कधी? मग तू मोजून 4-5 दिवस दिसले आतापर्यंत माहिती का? ती पण रेग्युलर राहते ती म्हणून. तू स्टार्टिंगला मी तू कधी झोपलीच नाही माझ्या लेक्चरला. आता झोपले आता सांग. नाही तेव्हा मग जाणार बस खाली बेटा. हो गया. टाइप्स ऑफ bandages. जॉ बँडेज चालू होतं रे. कोणीच बघत नाही. ऍक्च्युली कोणी बघतच नाही. त्यामध्ये बघा शोल्डर स्पायका. शोल्डर स्पायका आपण काय करतो, कारण की ज्यावेळेला शोल्डर फ्रॅक्चर असेल, शोल्डर डॅमेज असेल, त्यावेळेला आपण शोल्डरला बँडेज करतो. शोल्डर बँडेज स्टँड ऑन द साइड वेअर द बँडेज टू बी अप्लाइड pad the axilla and anchor the bandage around the upper arm nearly the axilla with 2 circular turns. बघा असे 1 2 circular turn कोणते कोणते 2 circular turns to the axilla with 2 anterior turns. For injury the right side carry around arm and across the chest. For injury on the left side take across the chest and through the opposite axilla and across the back to the injured arm where it is cover the previous turn in mid line. The repeat previous turn by the overlapping 1/2 or 2/3 while crossing it exactly into the middle and ascending towards the shoulder until covered. Secure the bandage in the front. This झालं. या ठिकाणी काय माहिती का, फर्स्ट बँडेजची पोझिशनिंग ह्या ठिकाणी असते. 1 2 3 1 2 3 4 5 6 7 8 8. त्यानंतर असा फुल पट्टा एक इकडून बॅक साईडवरून. ओके, सो हे माझं शोल्डर स्पायका बँडेज आहे. माझी चेस्ट पण त्यामध्ये कव्हर होईल. ट्रायंग्युलर बँडेज यूज फॉर सपोर्ट द आर्म, एल्बो अँड फोर आर्म अँड टू प्रिव्हेंट द स्वेलिंग ऑफ हँड. ओके, दाखवतात ना मूवीजमध्ये. तर का शोल्डर ज्या वेळेला किंवा हँड असेल, हँड पेन होत असेल, त्या ठिकाणी सुद्धा आपण ते यूज करू शकतो. टी बँडेज सेक्युअर द व्हेरी स्ट्रॅप ऑफ द बाइंडर ऑफ द विथ द पिन. सो हे या ठिकाणी सुद्धा ही पिन लावतात. पेशंटमध्ये असेल, मेल पेशंट किंवा फिमेल पेशंटमध्ये सुद्धा हे आपण अप्लाय करतो टी बँडर. त्यानंतर बघा थंब स्पायका, थंब बँडेज. Thumb bandage should anchor the bandages around the wrist with 2 circular turn. 1 2. थंब झाला. त्यामध्ये काय, ब्रिंग द बँडेज obliquely across the back of the hand and carry it by quick spiral turn to the tip of the thumb without overlapping the previous turn. Make a circular turn nearly the tip of the thumb and carry the bandage down the thumb by 2-3 spiral reverse turns. Follow by the figure of 8 till the base on the thumb aspect of the wrist and the finish with the 2 circular turn at the wrist. आता या ठिकाणी बघा तुम्ही स्टार्ट बघा कुठून केलेलं आहे, सर्कल ऑफ थंब बघा कसं केलेलं आहे. त्यानंतर थर्ड इमेजमेंट बघा, डाऊन बेस ऑफ पाम, पामला फिनिश ॲट द स्टार्टिंग पॉईंट. मग ह्या ठिकाणून कसं करणार, तुम्हाला एक टर्न घेणार बघा, हा टर्न घेतला, हा बँडेज. ओके, मग परत सेम दुसरा टर्न घेतला, याला सेम दुसरा बँडेज, सेम थर्ड, रिपीट.
रिपीट. मग कसा दिसणार तुमचा लास्ट जो आहे तसा तुम्हाला दिसणार. आता हे जनरल प्रिन्सिपल आहे तुमचे बँडेजिंगचे. प्रॉपर साईज पाहिजेत, प्रॉपरली डिस्ट्रीब्युटेड मटेरियल पाहिजे, प्रॉपरली पेशंटला कम्फर्टेबल पाहिजे पोझिशनिंगमध्ये. सपोर्ट इंज्युअर एरियासाठी हा सपोर्ट करणार बँडेज. ओके, जॉईंट असेल फ्लेक्झिबिलिटी स्ट्रेचेबिलिटीसाठी. त्यानंतर फेस द पेशंट व्हाईल अप्लाइंग द बँडेज एक्सपेक्ट व्हेन द अप्लाइंग ऑफ द हेड. सो ज्या वेळेला मी पेशंटला बँडेज करणार ना, मी पेशंटच्या फ्रंटला असणार, हेड फ्रंटला असणार, समोर. समजलं ना? पेशंटच्या समोर असलं तर काय होणार, कारण की तुम्हाला हेडला बँडेज करायचं असलं तर तुम्हाला पेशंटच्या पुढे असणार. एनी कोणतं पण बँडेज असेल तर मला पेशंटच्या फ्रंटला स्टँड करावं लागणार. होल्ड द रोल ऑफ द बँडेज इन द राईट हँड. अप्लाय bandage on the left side. Hold the bandage with the roll. Upper motion, apply the outer surface of the skin. Unrolling a few centimeters of the bandage at a time. Put some cotton spools on the part of the bandage so that bandage does not slip or cause cutting into the skin under it. ओके, त्यामध्ये काय होणार की ज्या वेळेला मी बँडेज अप्लाय करणार ना, सपोज मला लेफ्ट साईडला करायचं तर मला लेफ्टमध्ये होल्ड करावं लागेल. मला राईट साईडला अप्लाय करायचं असेल तर मला राईट साईडनेच करावं लागेल. माहिती ना? राईट लेफ्ट तसं. आणि ज्यावेळेला जी बँडेज असतात म्हणजे स्किनमध्ये आपल्याला डॅमेज करू शकतात स्किनच्या लेअरला, तर त्या ठिकाणी मला काय करावं लागतं, कॉटन त्याच्यामध्ये इन्सर्ट करावं लागतो. तुम्ही प्लास्टर बघितलं असेल, प्लास्टर कसं करतात. प्लास्टरमध्ये कॉटन असतो, पण तरी पण ज्यावेळेला प्लास्टर आपण हँडचं केलं तर या ठिकाणी आपल्याला इन्फेक्शन होतच. तर आपण त्या ठिकाणी कॉटन सुद्धा अप्लाय करू शकतो. ओके, तर हे बँडेजचे प्रिन्सिपल्स आहे, जनरल प्रिन्सिपल. तुम्हाला समजलं कोणते कोणते बँडेज आहेत. आय बँडेज, इयर बँडेज, जॉ बँडेज, ट्रायंग्युलर बँडेज, फिगर ऑफ 8 बँडेज एक आहे. अजून थंब बँडेज, स्पायका, थंब स्पायका, शोल्डर स्पायका आहे ना, शोल्डर स्पायका आहे. अजून टी बँडेज. असे करून सण आपल्याकडं नंबर ऑफ बँडेजेस अवेलेबल आहेत. सो या ठिकाणी आपलं लेक्चर सुद्धा संपलेलं आहे.